गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा. तर हॅलो गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. काल रात्रीचं जागरण तुम्ही तो व्लॉगमध्ये बघितलं असेल देखील. आणि काल ना आम्ही खूप जास्त जागरण वगैरे केलं देखील ना. आजचा विसर्जनचा दिवस म्हणजे आजचा 6वा दिवस ना, 5वा 6वा म्हणजे आज आपले 5 दिवसाचे बाप्पाचा विसर्जनचा दिवस. आणि आज ना काय काय मजा वगैरे धमाल मस्ती होणार आहे ना, ते पूर्ण तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवत आहे. कारण की काल आम्ही ना जागरण खूप जास्त केलं देखील. कारण की काल आम्ही जवळजवळ रात्री 12ला बसलो पत्ता केलेला आहे, तर 7:30 वाजता उठलो ना. आणि शाहू देखील आपला खूप जास्त हरला. शाहू 2000 रुपये हरला, मी पण 800-900 रुपये हरलो. अंकित देखील आपला 200 हरला. 500 हरला भाऊ, 500 हरला तू भाई. छोटा डाव होता तरी ठीक आहे ना. काल एवढा डाव रंग होता ना, ते तुम्हाला कालचं मी जागरणाचं ब्लॉग काढले ना, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल देखील. आजचा विसर्जनचा दिवस आणि एकदम भारी प्रकारे कसं करू आयुष्य जिंकला. आणि आपलं आयुष्य ना 2000 रुपये जिंकला. 2 का अडीच जिंकला यार. तुम्ही सर्व त्याच्याकडून पार्टी वगैरे मागा देखील. आणि आपला बहुतेक आता बाप्पाची आरती वगैरे होईल थोड्याच वेळात. आता आरती होईल, त्याच्यानंतर विसर्जन कशा प्रकारे होते ना ते तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवते ना. मी आलो होता दिवे गावामध्ये. विसर्जन कुठे होतं? उघडेश्वर हा प्लेस. जे कोणी दिवेकर माझे ब्लॉग बघत असेल ना, त्यांना उघडेश्वर हा प्लेस माहीत असेल देखील. आणि बाकी अदरवाईज कोणाला माहीत असेल का नसेल मला माहीत नाही. आणि ज्यांना कोणाला उघडेश्वर हा प्लेस माहीत असेल ना, त्यांना नक्कीच खालती कमेंटमध्ये करा. आणि चला आता आरती वगैरे करतोय. आणि थोड्याच वेळात आपला कसा काही जल्लोष वगैरे असेल ना, ते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवत आहे. आणि बेंड वगैरे केल्यात ना शाहू? हो, आपलेच बेंड आहेत माझे मित्राचे. शाहूचे मित्राचे बेंड आहेत भाई. स्वस्त भेटला ना आपल्याला. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल ना, शाहू परबला कॉन्टॅक्ट करा. चला आता जाऊया. आता आपल्या बाप्पाचं विसर्जन. आरो इकडे बघा, कपडे घालचा, गाण लाव गाणी. आम्ही नवीन साऊंड आणले गाईज. आणि थांब. आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे आपले मावशीचं आहे ना, मस्त सुंदर अशी रांगोळी काढलं इकडे बघा. तर आपल्या बाप्पाचं आता थोड्या विसर्जन होणार आहे. आणि तुम्हाला कशा प्रकारे होणार विसर्जन ते नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. आणि जास्त काही इन्फॉर्मेशन द्यायला भेटेल का नाही ते पुढे आपण बघूच. कारण की बेंड वगैरे आहेत ना, बेंडमध्ये आवाज नाही येणार. वाईट वाटतं, जास्त वाईट वाटतं. कारण की 5 दिवस आपल्या घरी बाप्पा होता. खूप जास्त मजा केली आम्ही. पत्ता वगैरे पण खेळलो. आणि काल रात्री खूपच जास्त मजा आली. बाप्पाचं विसर्जन होईल. पण एक सर्वात मोठी गोष्ट काय माहिती का, आज बाप्पाचं विसर्जन होईल ना, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतील. इकडे ना सर्व आपले भाऊ लोकांना प्रसाद बनवत आहेत. कारण की बाप्पाचं विसर्जन आहे आज. मोरया 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 गाईज. आपल्या बेंडवाले पण आले ते साईडला. मित्र आले त्याचे बेंडवाले, त्यांना देखील दाखवतोय. आता आयुष वगैरे आयुष बघायला रेडी. आता मी पण झालो रेडी. आता आपले बेंडवाले आले देखील. आपले आता कसं थाटा माटात बाप्पाचं विसर्जन होतं ना, ते नक्की तुम्हाला दाखवतो. भावा आपले बेंडवाले आले दादा. ब्लॉग सुरू आहे. आपले बेंडवाले आले दादा. आणि भावा तुला ऑल द बेस्ट. एकदम असं वाजव ना, असं पूर्ण दिवगाव त्यांना पाहिजे का. निरोप घेतो आम्हा आता आज्ञा असावी असं काहीतरी शेवटला क्षमा असावी. पप्पा शुभ दे.
बाप्पाचं विसर्जनसाठी म्हणजे उग्रेश्वर या ठिकाणी, कारण इकडे खाडे आहे ना आणि खाडीच्या प्लेसला म्हणजे जिथे आपले गणपती बाप्पा विसर्जन करताना त्या प्लेसला उग्रेश्वर असं म्हणतात काहीतरी. आता तिथे चालले मस्त वगैरे खाडी वगैरे आहे देखील, खूप फ्रेश खाडी आहे ना. यांची दिवागावचे जेवढे पण गणपती आहेत ना सर्व उग्रेश्वर या ठिकाणी आणतात देखील विसर्जनसाठी. तर तुम्हाला बेंडचा आवाज खूप जास्त येत असेल, कारण की आपण नाचवण्याची खूप जास्त धमाल केली. आपल्यासोबत आपले भाऊ लोक बी आहेत, भाऊ हे बाचाच आहे. खूप जास्त आम्ही नाचलो वगैरे. आता थोडंसं पुढे आलो आहे, कारण की आता बेंड आहेत ना थोडं पाठी आहेत. आता जातो पुन्हा एकदा डान्स वगैरे करतोय, कारण की मला जास्त बोलायला नाही भेटणार, कारण की बेंडचा बराच आवाज येतो ना, तर तुम्ही समजून घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती याही ना सर्व लेडीज लोकांनी मॅचिंग साड्या केल्या आणि मॅचिंग याने ड्रेस एकदम भारी घेतल्यात. गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक लाडू चंद्रावर, अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया. गाईज अशा प्रकारे गणपतीचा जय जयकार. अशा प्रकारे नवीन नवीन डायलॉग आमच्या ब्लॉग मध्ये विसर्जनासाठी. आणि याला पण काय प्रकार. चला चला आरती बघायची सो आता आमच्या बाप्पाची आरती झाली. आता आहे आमच्या बाप्पाचं विसर्जन आणि आपल्यासोबत सर्व आपल्या मावशीचं वगैरे दर्शन घेताना लास्टची बाप्पाची भेट लास्टीत ना. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी काय यांचा अजून फोटोशूट संपन्न आहे. इथे बघा या अक्षरशः मला कंटाळा आणला फोटोशूट काढून. हो उषा काढायचे तुमचे नाही. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 5 दिवस आपले गणपती होते आणि बाप्पाचं विसर्जन 1 नंबर झाला आणि बोटीमध्ये आपल्या बाप्पाला नेला खाडीमध्ये आणि हा नुसता हायवेज करतो गाईज. चला तर 1 नंबर मजा आली आणि काल देखील आम्ही थोडीशी मजा केली आणि आज आता खूप जास्त अपसेट वाटली कारण की बाप्पाचं विसर्जन झाला आणि पुढच्या वर्षीच मी अपेक्षा करीन का बाप्पा लवकर येतील. मोरया
8 वाजता आता तरी बघू शकता खूप जास्त ना देवीघाट खूप जास्त गणपती असतात म्हणून ते जाणं जसं टाइम भेटेल ना तसं तो विसर्जन करायला येतो इकडे बघा खूपच जास्त गर्दी तुमची काकाशी काय नाता व्हिडिओ बोललो तुमची काका आता ना तू ऐकलं बस ना बस ही गौरी मी सर्व बाप्पाचं विसर्जन करून घरी आलो सो आता आमची आरती आहे आता आरती करताना आजचा व्लॉग आहे ना इथे सेंड करतो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर माझ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय.